प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये या सायंकाळच्या सुवार्ता सभेमध्ये स्वागत आहे. आणि प्रियानो, ही वेळ आहे देवाची स्तुती आणि आराधना करण्याची. आणि आपल्यामध्ये फ्रायडे वर्शिप टीम आहे, ते आपल्याला पुढील स्तुती आराधनेमध्ये चालवतील. का नाही आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आपण यावेळेस करूया. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आजच्या या शुक्रवारच्या सुवार्ता सेवेला आपलं स्वागत आहे. आणि जसं आपण आपल्या घरी बसले आहात, जरी आपण एकत्र मंडळीत जमा होऊ शकत नाही, पण आपण आपल्या घरी त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. आणि जसं आपण त्याची आराधना करतो, आपण सहपरिवार मिळून जसं आपण सर्व्हिस बघतो, जशी आपण एक आराधना बघतो, ते येशू नावाचा आपण गजर करूया. ते येशू नावाला आपण धन्यवाद देऊया आणि बोलूया की परमेश्वर तुझ्या नावाचं गजर आम्ही करतो. आमेन. येशू नावाचा गजर करत आहोत. तर जसं मी म्हणतो की गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, मग त्यानंतर तुम्ही बोला की गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, 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 रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा. अरे गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला. गजर येशू नामाचा झेंडा रोविला आत्म्याचा, रोविला आत्म्याचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला आत्म्याचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला, ओ रोविला आत्म्याचा, आत्म्याचा, रोविला आत्म्याचा. अरे गजर येशू नामाचा झेंडा रोविला आत्म्याचा, गजर येशू गजर येशू नामाचा झेंडा रोविला आत्म्याचा. गजर येशू
जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. एकत्र आपण वाजवूया टाळी आनंदाने परमेश्वरासाठी. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. ठीक आहे, तर हे जे पण ॲक्शन्स आहेत सगळ्यांना माहीत आहे. आपलं जाणलेलं गाणं आहे, तर एकत्र आपण टाळ्या वाजूया घरी जसे आपण आहोत आणि गीत गाऊया, आनंदाने गाऊया. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता. हो चला जाऊ ख्रिस्ता जवळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला ख्रिस्ता जवळी. पश्चाताप करू शरण येशूला जाऊ आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ आपण ताप करू शरण येशूला जाऊ शरण येशूला जाऊ शरण येशूला जाऊ. वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. एकत्र आनंदाने टाळ्या वाजवूया आपण परमेश्वरासाठी. चढला क्रूसावरती तोडली पापाची नांगी चढला क्रूसावरती तोडली पापाची नांगी ख्रिस्त चढला क्रूसावरती तोडली पापाची नांगी क्रूसावरती तोडली ओ तोडली पापाची नांगी तोडली मरणाची नांगी. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बोला नाम 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 येशू तारकाचे नाम. एकत्र बोलूया त्या तारक येशूचे नाव. बोला नाम 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 येशू तारकाचे नाम. अरे बोला नाम 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 येशू तारकाचे नाम. एकत्र बोला नाम 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 येशू तारकाचे नाम.
परमेश्वर धन्यवाद. तुझ्या नावाचा जय जयकार करतो आम्ही परमेश्वर. जय जयकार, जय जयकार. तू श्रेष्ठ आहे परमेश्वर. पिता तू श्रेष्ठ आहे परमेश्वर. तू श्रेष्ठ आहे पिता. धन्यवाद येशू. हो धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद येशू नाम. धन्यवाद यीशु. धन्यवाद परमेश्वर की जेव्हा आम्ही तुझी आराधना करतो परमेश्वर, आणि जेव्हा आम्ही तुझी आराधना आत्म्याने व सत्याने करतो परमेश्वर, तेव्हा तुझा आत्मा, तुझी शांती आमच्या मनात टाकतो परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर की जेव्हा तुझ्या सोबत आम्ही वेळ घालवतो परमेश्वर, जेव्हा तुझी आराधना करतो, तुझ्याकडून जेव्हा मी ऐकतो परमेश्वर, तेव्हा तुझी शांती ही आमच्यामध्ये वस्ती करते परमेश्वर. तुझं प्रेम हे आमच्यामध्ये वाढत जातं परमेश्वर. तुझ्या आत्म्याची जाणीव आम्हाला होते परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर के आमच्या कृत्यांद्वारे नाही परमेश्वर, आमच्या कुठल्याही कार्याद्वारे नाही परमेश्वर, पण तुझ्या रक्ताद्वारे, त्या पवित्र कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आमचे पाप हे धुतले गेले आहेत परमेश्वर, आणि आम्ही नीतिमान ठरतो आणि तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही प्रवेश करतो. धन्यवाद धन्यवाद त्या येशू नावाबद्दल परमेश्वर. का नाही आपण हे क्षण घेऊया आणि त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद धन्यवाद येशू. तुझ्या नावाबद्दल परमेश्वर तुझे आभार मानतो परमेश्वर. धन्यवाद की ते पवित्र नाव तू आम्हाला दिला आहे परमेश्वर. आमच्या कुठल्या नीतिमान कार्याद्वारे नाही परमेश्वर, पण तुझ्या कृपेद्वारे परमेश्वर आम्ही त्या नावाचे हकदार आहोत परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद तेरा येशू, तेरे नाम के लिए. धन्यवाद तेरे नाम के लिए. ओ येशू तेरे नाम के लिए. धन्यवाद. तुझ्या रक्ताबद्दल प्रभू तुझे आभार मानतो परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर की त्या रक्ताद्वारे प्रभू आमचे पाप धुतले गेले आहेत परमेश्वर. धन्यवाद की जेव्हा आम्ही प्रभू त्या रक्ताद्वारे प्रवेश करतो, आम्ही तुझ्या परमपवित्र स्थानामध्ये प्रभू आम्ही जातो परमेश्वर. तुझ्या सिंहासनासमोर आम्ही थांबतो परमेश्वर आणि म्हणतो की परमेश्वर तू योग्य आहे आमच्या आराधनेचे, आमच्या स्तुतीचे. प्रभू तू जो सिंहासनावर विराजमान आहे, तू योग्य आहे परमेश्वर. You are worthy, Lord. You are worthy, Lord. मेरे आराधना के वो शिवरन तेरे तेरे आलारा ना 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 ओरे आलारा तेरे बालारा ना 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 सिकेरे. अनेक काही वेळेस अन्य भाषेत त्याची आपण आराधना करूया. यावेळेस असा विचार करा की तो परमेश्वर जो सिंहासनावर विराजमान आहे त्या स्वर्गात, तो तुमच्या समोर यावेळेस त्या सिंहासनामध्ये आहे, आणि त्याची आपण आराधना करूया. त्याला आपण उत्तमातलं उत्तम गौरव देऊया, उत्तमातलं उत्तम त्याला आपण आपल्या मनाची आराधना देऊया. यावेळेस तू जो सिंहासन पर विराजमान है, तू योग्य है.
तेरे प्यार के लिए धन्यवाद, तेरे प्यार के लिए धन्यवाद यीशुआ। प्यार के गीत प्रभू गात आहे आणि म्हणतो परमेश्वर त्या प्रेमासाठी प्रभू तुझे धन्यवाद। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया पुत्र मेरे मुक्ति के लिए। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड से लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दर्द से लिया उसने, घोड़े खा के क्रूस उठा के यीशु मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सभी मुसीबतों से आग की
तेरी स्तुति, तेरे नाम की स्तुति। ओ यीशु तेरी स्तुति। ओ सर्वश्रेष्ठ परमेश्वर की स्तुति। प्रभु यीशु तेरी स्तुति। पवित्र आत्मा तेरी स्तुति हो। जो स्वर्ग में उस सिंहासन पर विराजमान है, जो सब कुछ जानता है, जिसके आगे इस दुनिया की हर चीज झुकती है, जिस पर समय की कोई पाबंदी नहीं, उस परमेश्वर की हम स्तुति करते हैं। Oh, Father, we worship you, Lord. जो सदियों से राजाओं का राजा और प्रभुओं का प्रभु है, हम उसकी स्तुति करते हैं। जो परमेश्वर सदियों से उसके बच्चों की आराधना में विराजमान होता है, उस परमेश्वर की हम स्तुति करते हैं। We worship you, Lord. जो परमेश्वर भेदभाव नहीं करता, उस परमेश्वर की हम स्तुति करते हैं। और कहते हैं परमेश्वर कि तू सदा के लिए राजाओं का राजा और प्रभुओं का प्रभु है। तू सदा के लिए प्रभु, मेरे आराधना के योग्य है परमेश्वर। गाए हो सना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। गाए हो सना, क्यों ना एक साथ गाए। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, यीशु मसीह। तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरण
पिता, तूने हमसे इतना प्यार किया। धन्यवाद यीशु। हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया। हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। गाए हो सब भूल के सिर्फ ये गाए, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, यीशु प्रभु हमारा खुदा, यीशु प्रभु तू मेरा खुदा। यीशु धन्यवाद, धन्यवाद यीशु, धन्यवाद। परमेश्वर धन्यवाद। प्रभु तुझी आराधना जेवढं आम्ही करू तेवढं कमी आहे परमेश्वर, पण यावेळेस या आराधनेद्वारे मी म्हणतो की परमेश्वर तू पवित्र, राजांचा राजा, सर्वश्रेष्ठ आणि महान असा आमचा परमेश्वर आहे। प्रभू तू अवर्णनीय आहे परमेश्वर, पण या आराधनेद्वारे आम्ही तुला गौरव देतो परमेश्वर। आमच्या विचारांच्या प्रभू तू पलीकडे आहे, पण तुझी आम्ही आराधना करतो आत्मेने सत्याने। मी म्हणतो परमेश्वर की तू हमारा जिंदा विजय परमेश्वर आहे। धन्यवाद परमेश्वर या समयाबद्दल परमेश्वर, धन्यवाद की तू आम्हाला चालवत आहे प्रभू। जे वचन देणार आहे ते तुझ्या हाती सोपवतो पित्या, त्या वचनाद्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे आणि तुझं राज्य वाढू दे परमेश्वर। धन्यवाद या वेळेबद्दल पित्या, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो। ही प्रार्थना तुझ्या नावात मागतो म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। आपल्याला सुंदररित्या वर्शिपमध्ये वर्शिप टीमनी चालवलं, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया। प्रियानो, ही वेळ आहे अनाउन्समेंटची, आणि या रविवारी आपल्यामध्ये गेस्ट प्रीचर आहेत आणि आपली सभा सकाळी 10 वाजता असेल, इंग्लिश टू मराठी सभा असेल, तर सर्वांनी ऑनलाईन या सभेमध्ये जॉईन व्हा। प्रियानो, ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची, आणि आपल्यामध्ये ब्रदर महेश गायकवाड आहे, ते देवाचं वचन घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत यावेळेस करूया। प्रेज लॉर्ड चर्च। प्रियानो, ही वेळ आहे देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी आपण शिकणार आहोत, आणि
यावेळेला आपण प्रार्थना करूया आणि ही वेळ आपण परमेश्वराच्या हातामध्ये देऊया. आपण प्रार्थना करूया. जीवन देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. पिता, आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये बापा. प्रभू, तुझ्या वचनामधून प्रभू आम्ही प्रभू जात आहोत. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो बापा, ही वेळ तुझ्या हातात देतो. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर बापा. तुझं वचन समजण्यासाठी आमचं अंतःकरण बापा तू उघड बापा. आणि प्रार्थना करतो बापा, तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आमच्या जीवनामध्ये कृती करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि आपण देवाच्या वचनामधून जाणार आहोत. आणि जेव्हा मी प्रार्थना करत होतो तेव्हा परमेश्वराने मला देवाचं वचन जे परमेश्वराने मला दिलं ते म्हणजे क्षमा करणं. प्रेज द लॉर्ड. आणि क्षमा करणं हा एक फार मोठी गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. आणि आज आपण क्षमेविषयी आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो की जगामध्ये बरेच लोक आहेत जे क्षमेसाठी, पापातून मुक्त होण्यासाठी जगामध्ये धावपळ करत आहेत. बऱ्याच गोष्टी ते करत आहेत, पण खरी क्षमा जी आहे ती फक्त ख्रिस्तामध्येच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण त्या क्षमेविषयी पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण वचन वाचूया. मत्तई याचा 18वा अध्याय वचन 21 आणि 22. मत्तई याचा 18वा अध्याय वचन 21 आणि 22. तेव्हा पेत्र येऊन त्याचकडे म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू? 7 वेळा काय? येशूने त्याला म्हटले, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये पेत्र येशूला म्हणत आहे की प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? प्रेज द लॉर्ड. 7 वेळा काय? आता पेत्र त्याला विचारत आहे, माझ्या भावाने माझा जर अपराध केला असता तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? तो म्हणत आहे 7 वेळा काय? कदाचित त्याच्या मनामध्ये असं आलं असेल की जर आठवड्याचे 7 दिवस आहेत तर दिवसाला 1 वेळा क्षमा करणे असं त्याच्या मनामध्ये आलं असेल. पण येशू त्याला काय म्हणतो पहा, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. हालेलुया. येशू त्याला म्हणत आहे 7च्या 70 वेळा. जर आपण हे 7च्या 70 वेळा जरी म्हटलं, 7 7 49 म्हणजे 490 वेळा तो त्याला क्षमा करायला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही 490 वेळा एखाद्या व्यक्तीला क्षमा करता त्याच्यानंतर त्याला क्षमा करू नये, याचा अर्थ असा नाही. तर परमेश्वर त्यांना काय सांगत आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला 490 वेळा एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करता तेव्हा ती एक सवय आपल्या जीवनामध्ये होऊन जाते क्षमा करण्याची. आमेन. ती सवय आपल्या जीवनामध्ये होऊन जाते. आणि हीच इच्छा आहे परमेश्वराची की ही जी क्षमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्युअस सतत आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि क्षमा ही ख्रिस्ती जीवनाची वृत्ती असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी आपण क्षमा करतो तर ते क्षमा करण्याचं सातत्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनामध्ये देखील परमेश्वर येशू ख्रिस्त ते पेत्राला सांगत आहे 7च्या 70 वेळा म्हणजे 490 वेळा त्याला क्षमा करायला होतं. याचा अर्थ नाही 490च नाही, पण सतत आपल्या जीवनामध्ये ती प्रक्रिया असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर या वचनामध्ये हे जे पॅराग्राफ आहे या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत, आपण पुढे वाचणार आहोत. त्यांनी एक दाखला सांगितलेला आहे, येशू ख्रिस्ताने दाखला सांगितलेला आहे क्षमेविषयी. तर आपण ते पाहणार आहोत. वचन 23 पासून आपण पाहणार आहोत. यामुळे स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा 1 कोटी रुपयांच्या देणेकराला त्याचकडे आणले. त्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे त्याच्या धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले यास व त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. आमेन. या वचनामध्ये येशू ख्रिस्त एक दाखला देत आहे. जेव्हा पेत्राने तो प्रश्न विचारला तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना दाखला देत आहे, पेत्राला दाखला देत आहे की स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याजवळ फेड करावयास
काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ती विकून फेड करून घ्यावी. त्या आणि 26व्या वचनामध्ये असलेलं आहे, तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली फेड करीन. प्रेज लॉर्ड. तर या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो जो दास आहे त्या दासाचं लक्षावधी रुपये देणं होतं राजाला कर्ज, आणि त्याच्याजवळ काही नसल्यामुळे राजा काय म्हणतो, तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. प्रेज लॉर्ड. त्या दासाकडे काहीच नव्हतं म्हणून राजानं हुकूम केला की त्याचं सर्व काही जे काही आहे ती विकून फेड करून घ्यावी. पण पुढं काय होतं पहा 27व्या वचनामध्ये. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे ते देणे सोडिले. आमेन. त्या राजाला त्या दासाबद्दल दया आली आणि त्यानं काय केलं, त्याचं सर्व कर्ज माफ केलं. पण पुढे असं होतं की ज्याचं कर्ज माफ केलेलं आहे, ज्या दासाचं कर्ज माफ केलेलं आहे, तो दास पुढे जाऊन काय करतो ते आपण पाहणार आहोत. वचन 28 पासून पुढे. तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याचे 25 रुपये येणे होते असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. आमेन. या या वचनामध्ये ज्या दासाचं लक्षावधी रुपये येणं होतं आणि त्याच्याकडे फेड करावयास काही नव्हतं, आणि जेव्हा राजानं हुकूम केलं होतं की तो त्याची मुले सगळं विकून जे काही आहे त्याचं विकून काय करायचं आहे, त्याचं सगळं कर्ज फेडायचं आहे. पण राजाला त्याच्याजवळ तेव्हा तो दास धन्याला तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन तो काय करतो, त्याचं सर्व कर्ज माफ करतो. पण ज्याचं कर्ज माफ केलेलं आहे तो दास पुढे जाऊन काय करतो की त्याचा दुसरा कोणी दास त्याचं 100 रुपये येणं होतं, तो काय करतो, तो त्याला म्हणतो, तो त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते, तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे जे येणे आहे ते देऊन टाक. ज्या दासाचं लक्षावधी कर्ज माफ केलेलं आहे राजानं, तोच दास जाऊन त्याचा कुणीतरी दुसरा दास असतो, त्याचे 100 रुपये येणं असतं. जसं त्या दासावर जसं लक्षावधी रुपयाचं कर्ज जे होतं ते क्षमा केले, तसंच त्या दासानं करायला पाहिजे होतं. त्याच्याकडून दुसऱ्या दासाचं जे कर्ज होतं 100 रुपये येणे ते माफ करायला पाहिजे होतं. त्यानं तसं केलं नाही, तर तो काय करतो, तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणतो की तुझ्याकडे माझे जे येणे आहे ते देऊन टाक. आणि तो दुसरा दास ज्याच्याकडे 100 रुपये येणे होतं तो काय करतो, तो देखील तसाच पाया पडून गयावया करतो आणि म्हणतो की मला वागवून घ्या आणि माझी फेड कर म्हणजे मी फेड करीन. पण त्याचे तो ऐकत नाही आणि तो काय करतो, तो त्याचे देणी फेडीपर्यंत त्याला तुरुंगामध्ये टाकून देतो. आणि जेव्हा आपण ह्या अध्यायामध्ये वाचतो 31व्या वचनामध्ये की तेव्हा हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला सांगितले, स्पष्टपणे सांगितले. तेव्हा ज्या राजाने या लक्षावधी रुपये कर्ज होतं या दासाचं, त्याला बोलावून तो त्याला म्हणतो, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली होती तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय. मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणी फेडीपर्यंत त्याच्या धन्याने त्याला हालहाल करण्याच्या हाती दिले. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ह्या वचनामध्ये येशू ख्रिस्त एक दाखला सांगत आहे आपल्याला. जेव्हा पेत्र विचारतो, क्षमेविषयी विचारतो, तेव्हा हा दाखला परमेश्वराने त्याला सांगितलेला आहे. हा दाखला सांगण्यामागचा उद्देश काय, की जो येशू ख्रिस्त आहे ते येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला परमेश्वराने सर्व पापांची क्षमा केलेली आहे. आपण देखील त्या कर्जामध्ये होतो, पापाच्या कर्जामध्ये होतो, ज्यामधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नव्हतो. पण परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सर्व पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या दाखल्यातून तो तसंच म्हणत आहे की कोणा एका स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. तसं तो महान राजा जो येशू ख्रिस्त आहे त्यानं जसं आपल्याला क्षमा केलेली आहे, तशीच परमेश्वराची इच्छा आहे की आपण इतरांना देखील क्षमा केली पाहिजे. आपण आपल्या पापासाठी आपण काही करू शकत नव्हतो, आपण स्वतःचं तारण करू शकत नव्हतो. पण परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला
त्या पापातून मुक्त केलं आणि आपल्याला सर्व गोष्टींची आपल्याला क्षमा केलेली आहे. आम्ही कितीही वाईट जरी असलो, कितीही पापी जरी असलो, तरी परमेश्वराने आपल्याला आपली ती फेड केलेली आहे. त्याच्या रक्ताने ती फेड केलेली आहे, त्यानं क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण रोमक्रस पत्र याचा 6वा अध्याय वचन 23 यामध्ये आपण पाहतो, कारण पापाचे वेतन मरण आहे. आमेन. आपण ते वचन वाचूया. रोमक्रस पत्र याचं 6वा अध्याय वचन 23. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालचे जीवन आहे. आमेन. पापाचे वेतन मरण आहे, पण जे देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मरणामध्ये होतो, म्हणजे पापामुळे आपल्या जीवनामध्ये मरणाचं राज्य आलं, पण परमेश्वराने त्या सर्व गोष्टीची आपल्याला क्षमा केलेली आहे. सर्व मानवजातींची. आपण देवापासून विभक्त होतो आणि ह्या पापापासून आपलं जे सोने चांदी पैसा किंवा आपल्याला जे काही आपण करतो ते आपल्याला पापापासून मोकळं करू शकत नाही. तुम्ही कितीही पैसे खर्च केले, कितीही तुमच्याकडे धनसंपत्ती तुम्ही हे केली, तरी तुम्ही पापापासून मुक्त होऊ शकत नाही. पण त्या देवाला, त्या परमेश्वराला आपल्याबद्दल कळवळ आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवले आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि ही एक अद्भुत गोष्ट आहे जी परमेश्वराने आपल्यासाठी केलेली आहे, की आपल्याला सर्व पापांची त्यानं क्षमा केलेली आहे. आमेन. जेव्हा आपण पाहतो येशूचं जीवन, लूक याचा 23वा अध्याय वचन 34 मध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता, त्यांनी काय केलं? क्षमा केली. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावरती परमेश्वर होता, येशू ख्रिस्त. त्याला फटके मारलेले आहेत, त्याला चापकानं फटके मारलेले आहेत, काट्यांचं मुकुट त्याच्या डोक्यावरती ठेवलेला आहे आणि तो रक्तबंबाळ झालेला आहे आणि त्याला क्रुसावरती, त्या वधस्तंभावरती टांगण्यात आलेले आहे. आणि त्या वधस्तंभावरती देखील असताना देखील मरण त्याच्याजवळ होतं. मरत असताना देखील परमेश्वराने काय म्हटलं, की हे बापा, ह्यांना क्षमा करते, काय करतात ते त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. आपण ते वचन वाचूया. लूक याचा 23वा अध्याय वचन 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे ह्यांना समजत नाही. आमेन. हे काय करतात हे यांना समजत नाही. ज्या लोकांनी त्यांना येशूला मारलं, फटके मारले, चापकाने मारला असतील, तो पूर्ण रक्तबंबाळ झालाय. त्या लोकांना तो म्हणत आहे, त्या वधस्तंभावरती काय म्हणत आहे, हे बापा ह्यांना क्षमा कर, हे काय करतात हे यांना समजत नाही. आमेन. जो ख्रिस्ताचा आत्मा, जो पवित्र आत्मा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो क्षमेचा आत्मा आहे, तो क्षमा करणारा आत्मा आहे. तो प्रत्येक वेळेस क्षमा करतो. त्या वधस्तंभावरती असताना देखील परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने क्षमा केली. तो पवित्र आत्मा जो तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करतो, तो क्षमेचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. तसंच आपण अजून एका शिष्याचं उदाहरण आपण पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय वचन 60. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय वचन 60. इथे स्तेफन नावाचा एक शिष्य आहे. तो जेव्हा देवाच्या वचनाचा प्रसार करत होता, तेव्हा देखील त्याला धोंडमार करण्यात आली. आणि धोंडमार करत असताना देखील जेव्हा तो मरावयास टेकला होता, त्यावेळेला देखील त्यानं म्हटलं की ह्यांना तू क्षमा कर. ते आपण वचन वाचणार आहोत. प्रेषितांची कृती याचं 7वा अध्याय वचन 60. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. आमेन. जो स्तेफन होता, जो येशूचा शिष्य होता, ज्याने देवाच्या वचनाचा प्रसार केला, आता तो जेव्हा त्याला लोकांनी धोंडमार केला, आता तो मरावयास टेकलेला आहे. अशा वेळेला देखील तो म्हणत आहे की हे जे पाप आहे यांच्यावर तू मोजू नको, त्यांची तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जो परमेश्वराने आपल्याला जो आत्मा दिलेला आहे, तो क्षमेचा आत्मा आहे. जसा परमेश्वराने आपल्या सर्व पापांची क्षमा केली, देवाची इच्छा आहे की आपण देखील इतरांची क्षमा केली पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे. जर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये कुणाविषयी जर अक्षमा असेल, तर आपल्याला त्या गोष्टींची क्षमा करणं गरजेचं आहे, कारण ही देवाची इच्छा आहे. जर तुमच्या मनामध्ये अक्षमा आहे,
तर ते सैतानापासून आहे. सैतान तुमच्या मनामध्ये अक्षमेच्या द्वारे त्याला एक वाट मिळते की तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये त्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी एक वाट मिळते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. जसं पित्यानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला क्षमा केली, तसंच आपण इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, एक अशी स्टोरी आहे, जी एक साक्ष आहे, मी जी वाचली, जी क्षमेवरती होती. एक पास्टर होते, त्यांचं नाव मी सांगणार नाही, पण त्याने एक स्टोरी लिहिलेली आहे की जेव्हा एक स्त्री, त्यांच्या चर्चमधील एक स्त्री होती, आणि त्या चर्चमधील स्त्री जिचं अजून तारण व्हायचं होतं, तिचं असं मत होतं की परमेश्वर तिला भविष्यातल्या गोष्टी दाखवत आहे, भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी दाखवत आहे. आणि अशा गोष्टी दाखवत होता की कोणीतरी मरणार आहे, एखादी व्यक्ती मरणार आहे, एखादी व्यक्तीचा जीव आता जाणार आहे, अशा प्रकारचं तिचं ती भविष्य होतं, ती पाहत होती. तारण होण्याच्या अगोदर, तारण झाल्यानंतर देखील तिला वाटत होतं की हे परमेश्वरापासून आहे की नाही, हे ती गोंधळत होती. हे परमेश्वरापासून आहे की नाही, ही तिच्या मनामध्ये शंका होती. आणि जेव्हा ती टी व्ही पाहत असताना, जेव्हा ती टी व्ही पाहत होती आणि एक जे अंतराळात जाणार जे हे असतं, स्पेस शटल असतं, म्हणजे रॉकेट असतं, ते अंतराळात जाणार होतं. त्याचं एक नाव होतं चॅलेंजर म्हणून. ते फार जुनं आहे, ते यूट्यूबला व्हिडिओ देखील आहे. आणि ते चॅलेंजर नावाचं एक अंतराळात एक रॉकेट जाणार होतं, आणि त्यामध्ये काही लोक जाणार होते अंतराळामध्ये, आणि ते सर्व जगभर ते प्रसार चालू होता. आणि जेव्हा त्या स्त्रीने ते पाहत होते, तेव्हा त्या स्त्रीच्या मनामध्ये असं वाटत होतं की नाही, हे जाऊन आता काही लोक मरणार आहे, असं तिला कुणीतरी सांगत होतं. आणि जेव्हा त्या स्त्रीच्या मनामध्ये आलं की आता कोणीतरी जाऊन मरणार आहे, हे लोक मरणार आहे, असं त्या स्त्रीच्या मनामध्ये होतं. पण असं झालं की जेव्हा ते जे अंतराळात जाणं जे रॉकेट होतं, ज्याचं नाव चॅलेंजर म्हणून आहे, जे जुनं होतं, आणि ते जेव्हा अंतराळात जात होतं, तेव्हा अंतराळात पोहोचायच्या आधीच मध्येच ते फुटून गेलं, आणि ते जे लोक होते ते मरून गेले. आता त्या स्त्रीला वाटत असेल की माझी जी भविष्यवाणी आहे, जे मला कोणीतरी दाखवत आहे, की देव दाखवत आहे की सैतान दाखवत, तिला माहिती नाही, पण ज्या गोष्टी घडत आहेत तिला वाटायचं की परमेश्वरच दाखवत आहे, आणि जे लोक मेले आणि ते तसंच झालं. आणि ती लेडीज जी महिला होती, ती पास्टरकडून विचारू लागले की पास्टर, हे जे गोष्टी घडतात किंवा मला परमेश्वर दाखवतो, हे देवापासून आहे का, हे पवित्र आत्म्यापासून आहे का? तेव्हा ती पास्टरनं प्रश्न विचारते. मग जेव्हा पास्टर म्हणतात की तू येशूला विचार, तू स्वतः प्रार्थना कर, पण ती जी लेडीज असते ती म्हणते की नाही, तुम्ही प्रार्थना करा आणि मला तुम्ही सांगा. आणि जेव्हा ते पास्टर प्रेयर करतात, त्या सिस्टरसाठी, त्या महिलेसाठी प्रेयर करतात, तेव्हा पास्टरना माहीत होतं की हे देवापासून नाही आहे, म्हणून ते काय करतात की अशुद्ध आत्म्याला ते हाकलण्याचा प्रयत्न करतात. जे मरणाचा जो अशुद्ध आत्मा आहे त्याला ते हाकलायचा प्रयत्न करतात, पण काहीच घडत नाही, काही रिझल्ट दिसत नाही. पण जेव्हा ते पास्टर होते, ते पास्टर काय केले की पास्टरना काही समजत नव्हतं, मग त्या पास्टरांनी काय केलं की ते परमेश्वराच्या हातामध्ये दिलं आणि परमेश्वराकडे प्रार्थना करलो की प्रभू मला हे दाखव, हे काय आहे. आणि जेव्हा ते प्रार्थना करत होते, त्यांची मिसेस देखील प्रार्थना करत होती, त्यांची वाईफ देखील प्रार्थना करत होती. त्यांच्या वाईफला जे ज्ञानाचं वचन जे प्राप्त झालं, आणि त्यांच्या वाईफने सांगितलं की या महिलेच्या आईविषयी काहीतरी आहे. आणि जेव्हा पास्टरांनी त्या महिलेला सांगितलं की तुझ्या आईला तू क्षमा करू शकशील का, आणि तेव्हा त्या महिलेने म्हटलं नाही, तेव्हा त्या पास्टरांना समजलं, आणि मग त्या पास्टरांनी त्या अक्षमेच्या आत्म्याला धमकवलं, आणि मग ती गोष्ट अशुद्ध आत्मा किंचाळत त्या महिलेच्या जीवनातून किंचाळत त्या महिलेला सोडून निघून गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्या महिलेने तिच्या आईला त्यांनी क्षमा केलं आणि ती मोकळी निघून गेली. प्रेज द लॉर्ड. अक्षमा, फक्त आईविषयी तिच्या मनामध्ये अक्षमा होते, तिच्याद्वारे सैतान तिच्या जीवनावरती, तिच्या मनावरती राज्य करत होता, आणि अक्षमेद्वारे
त्याच्या जीवनामध्ये जे सैतानाचे स्ट्रॉंग होल्ड्स होते, जी बंधनं होती, ती तुटली. म्हणून अक्षमा हे असं आहे की जेव्हा आपण क्षमा करत नाही, अक्षमा ठेवतो आपल्या मनामध्ये, तेव्हा आपण सैतानाला एक जागा देतो त्याचं घर आपल्या जीवनामध्ये बांधण्यासाठी. म्हणून क्षमा करणं फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जर आपण क्षमा करणार नाही तर आपण बंधनामध्ये आहोत, एका छळामध्ये आहोत. कारण देवाचा आत्मा प्रत्येक वेळेस आपल्याला क्षमा करायला शिकवतो. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तो ख्रिस्ताचा आत्मा आहे. ख्रिस्त जर त्या वधस्तंभावर लोकांना ज्यांना त्यांनी मारलं, ज्यांना चाबकाने मारलं, त्या सर्वांना तो क्षमा करू शकतो, तर तोच देवाचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो, तर तो क्षमा करणारा आत्मा आहे, तो आपल्याला क्षमा करायला लावतो. प्रेज द लॉर्ड. जरा मी आता म्हटलं की हे जे बंधनं आहेत, कोणते बंधनं असू शकतात. जर तुम्ही अक्षमा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही जर क्षमा करत नाही, तर तुमच्यामध्ये काही बंधनं आहेत. कोणती बंधनं असतील? ते मोठे सैतानाचे गट तुमच्या जीवनामध्ये बांधतात. तुम्ही दडपणाखाली जाल, तुम्ही आजारपणात जाल, आणि अशा काही गोष्टी. या सर्वांचं मूळ जे आहे ते अक्षमा आहे. कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल अक्षमेमुळं, कारण तुमच्या जीवनामध्ये ती अक्षमे आहे. म्हणून क्षमा करण्याचा निर्णय घेणं फार गरजेचं आहे, कारण ही परमेश्वराची इच्छा आहे. जशी स्वर्गातील पित्याने आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा केली, तसंच आपण इतरांना देखील क्षमा करायचं आहे. ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण आपण क्षमा पावलेले असताना जर आपण क्षमा केलेली नाही, तर आपण सैतानाला रास्ता देत आहोत आपल्या जीवनामध्ये. जेव्हा आपण पाहतो येशूने आपल्याला प्रार्थना शिकवलेली आहे, आपल्याला सर्वांनी ते ठाऊक आहे. मत्तयाचा आपण वाचूया, ते मत्तयाचा 6वा अध्याय वचन 12. मत्तयाचा 6वा अध्याय वचन 12. प्रभूची प्रार्थना आहे, आणि त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये देखील परमेश्वराने येशू ख्रिस्ताने क्षमेविषयी सांगितलेलं आहे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणांस ऋण सोडिले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आमेन. परमेश्वराने क्षमा करायला शिकवले. प्रेज लॉर्ड. त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराने आपल्याला क्षमा करायला शिकवलेले आहे. प्रेज लॉर्ड. तसंच आपण अजून एक वचन वाचूया, मार्क याचा 11वा अध्याय वचन 25 आणि 26. हे मार्क याचा 11वा अध्याय वचन 25, हे सर्वांना माहिती आहे की आपण जे काही प्रार्थना करू ती विश्वास ठेवून जेव्हा आपण प्रार्थनेत मागू ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. आपण हे वचन धरतो, पण त्याच्याही पुढे एक वचन परमेश्वराने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण हे दोन्ही वचन वाचणार आहोत. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे ह्यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. 24वा वचन वाचू. यास्तव मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आमेन. या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही विश्वास धरा की तुम्हाला ते मिळालेच आहे. पण पुढच्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये काही असेल त्या गोष्टींची तुम्ही क्षमा करा. आमेन. जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळावं असं तुमची इच्छा आहे, तर तुम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जो पण तुम्ही क्षमा करत नाही, तो पण परमेश्वराचं कामाला आपण अडखळा देतो, पवित्र आत्म्याच्या कामाला आपण अडखळा देतो. जसं मी ही गोष्ट शिकत आहे, क्षमेची गोष्ट मी शिकत आहे आणि आज पण शिकत आहे. आणि जेव्हा परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये ही साक्ष घडवली, जेव्हा मी याच्यावर मनन करतो, क्षमेविषयी मनन करतो, आणि जेव्हा मी बॅचलर मुलांच्या मध्ये राहत होतो, आणि त्या ठिकाणी असे काही विद्यार्थी होते की मुलं होते जे मला आवडायचे नाही. असे काही विद्यार्थी होते जे आळशी होते आणि ते मला आवडायचे नाही. आणि जेव्हा मी परमेश्वराकडे प्रार्थना करायचो, आणि त्यावेळेला मी प्रार्थना करत होतो, प्रभू मला एक चांगला मोबाईल पाहिजे, आणि मोबाईलसाठी मी प्रार्थना करतो.
कारण माझं ऑनलाईन शिक्षण होतं आणि मला त्यासाठी मोबाईलची गरज होती आणि त्यासाठी मी गुडघे टेकून रोज प्रार्थना करायचो. आणि काही मुलांचा मी द्वेष करायचो, मला काही मुलं आवडायचे नाही. आणि परमेश्वर म्हटलं की एका व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं, महेश त्या व्यक्तीची तू क्षमा करायला पाहिजे. आणि मी जेव्हा त्या मुलाचं नाव घेऊन ज्याच्याबरोबर मी राहत होतो त्याला मी क्षमा केली, तर ज्या मोबाईलसाठी मी प्रार्थना करत होतो तो मोबाईल मला त्याच व्यक्तीकडून गिफ्ट भेटला. प्रेज द लॉर्ड. ज्याची मी क्षमा केली त्याच मुलाने, ज्याचा मी द्वेष करत होतो त्याच मुलाने मला मोबाईल गिफ्ट केला. क्षमेमध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही क्षमा करता, सैतानाची बंधनं मोडता, सैतानाचे स्ट्रॉंग होल्ड्स मोडता, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर रिलीज व्हायला चालू होतात. ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही क्षमा करायला लागा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, कारण क्षमेमध्ये सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. कोणतंच पाप असं नाही, सर्व पापांची क्षमा केलेली आहे. जसं त्याने क्षमा केली तसंच आपण इतरांना क्षमा करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जर आपली क्षमा नसती तर आपले तारण नसते. क्षमेद्वारे परमेश्वर सर्व काही मोकळे केलेले आहे. त्यानं क्षमेद्वारे तुमच्या पहिल्यांदा पापांची क्षमा केली, तुमचं तारण केलं, तुम्हाला आरोग्य मोकळं केलं, तुम्हाला सुटका दिली, तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलं आणि वगैरे, आणि स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन तुम्हाला आशीर्वादित केलं फक्त एका क्षमेद्वारे. कारण त्या क्षमेमध्ये सामर्थ्य आहे. जर क्षमा नाही तर या बाकीच्या कुठल्या गोष्टी त्याने तुमच्या जीवनामध्ये मोकळ्या केल्या नसत्या. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला वाटत आहे की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी कोणती गोष्ट आहे, जर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे, जर तुम्हाला ख्रिस्ताची ओळख नाही, जर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे, तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. तोच तुमच्या सर्व पापांची तुम्हाला क्षमा करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्याच्याकडे पाहणार आहोत जो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, जो आपल्या सर्व पापांची क्षमा करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या कृत्याद्वारे नाही, फक्त आपण त्याच्यावर विश्वासाद्वारे, त्याने केलेल्या कामाद्वारे, येशूने केलेल्या कामाद्वारे, कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे. त्याची कृपा आणि आपला विश्वास. प्रेज द लॉर्ड. आणि क्षमा करण्यात तुमच्या जर पापांची क्षमा झालेली नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या पापांची क्षमा झाली पाहिजे, तर त्या येशूला आपल्या जीवनामध्ये आपला तारणारामधून स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही जिथे कुठे आहात त्या ठिकाणी या क्षणाला परमेश्वर तुमच्या सर्व पापांची क्षमा करू शकतो. जर तुम्ही तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय त्या परमेश्वराला द्याल आणि तुम्ही कबूल कराल की येशू हा प्रभू आहे, आपल्या मुखाने कबूल कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्ही पश्चाताप कराल की मी पापी आहे आणि येशू माझ्या पापासाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि तो उठला. जेव्हा तुम्ही कबूल कराल तर परमेश्वर येशू ख्रिस्त आज तुमच्या जीवनामध्ये क्षमा करणार आहे तुमच्या सर्व पापांची. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या प्रार्थनेचं उत्तर माझ्या जीवनामध्ये मिळत नाही आहे, तर त्याचं कारण अक्षमा देखील असू शकतं. म्हणून आज परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही इतरांना क्षमा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पियानो, यावेळेला आपण त्या परमेश्वराच्या आत्म्याला मोकळीकता देणार आहोत आपल्या जीवनामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल, क्षमा करणे कठीण वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये कठीण वाटत असेल की मी कसं क्षमा करू शकतो, जर तुम्हाला कठीण जात असेल तर त्या प्रभूकडे, त्या देवाच्या आत्म्याकडे, येशूकडे आपण सहाय्य मागणार आहोत. परमेश्वराला आपण मागणार आहोत की प्रभू तुम्हाला सहाय्य कर क्षमा करण्यासाठी, कारण ही देवाची इच्छा आहे. हा देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा क्षमा करतो. आणि प्रियानो, ही वेळ घेऊया. जर कठीण वाटत आहे तरी देखील आपण आपलं अंतःकरण परमेश्वराजवळ आपण मोकळं करणार आहोत. जर तुमच्या मनामध्ये कुणाविषयी काही असेल, राग असेल, द्वेष असेल, तुमच्या बॉसबद्दल काही असेल, तुमच्या पॅरेंट्सबद्दल, तुमच्या नातेवाईकाबद्दल तुमच्या मनामध्ये काही असेल, अक्षमा असेल, तर आज या वेळेला त्या देवाच्या आत्म्याला काम करू द्या आणि
मोकळीकता द्या, तुमचं अंतःकरण मोकळं करा, कारण परमेश्वर त्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये तो काम करणार आहे. देवाच्या आत्म्याला मोकळीकता द्या आणि त्या शैतानाच्या सर्व बंधनं आपल्या जीवनामधून आपण तोडणार आहोत यावेळेला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपण आपले डोळे बंद करूया. आपण प्रार्थना करणार आहोत. त्या देवाच्या आत्म्याला आपण मोकळीकता देणार आहोत, कारण तो देवाचा आत्मा क्षमेचा आत्मा आहे. परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेस शिकवतो की क्षमा करावी. देवाची इच्छा आहे आपण 7 वेळा नाही, 7 70 वेळा क्षमा करावी. 7 70 वेळा म्हणजे याचा अर्थ नाही की त्याच्यानंतर आपण क्षमा करणं सोडून द्यावं. तर जेव्हा आपण ती गोष्ट आपल्या कृतीमुळे 470 वेळा 490 वेळा जेव्हा आपण ती क्षमेची गोष्ट करतो, ती एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये क्षमेची सवय होऊन जाते. इतरांना क्षमा करण्याची सवय बनून जाते. आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाप्पा माझ्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याने काम करावं, तर यावेळेला प्रार्थना करूया, लक्ष लावूया. जर पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे की मला क्षमा केली पाहिजे, जर तुमची इच्छा आहे माझी क्षमा व्हायला पाहिजे, तर त्या पित्याकडे लक्ष द्या, त्या येशूला आपल्या जीवनात बोलवा. जर तुमचं तारण झालेलं आहे, तर परमेश्वराची इच्छा आहे की यावेळेला त्या देवाच्या आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये मोकळीकता द्या क्षमा करण्यासाठी. जर तुमच्या मनामध्ये खुनाविषयी काही असेल, तर यावेळेला त्याची क्षमा करूया. जर जड जात असेल, तर प्रभूकडे सहाय्य करूया. प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्मा, तू आम्हाला सहाय्य कर क्षमा करण्यासाठी. पिता, आम्ही प्रार्थना करतो, जितके लोक बाप्पा पाहत आहेत, ते डोळे झाकलेले आहेत प्रभू, त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू जी क्षमा करण्याची इच्छा आहे, मग क्षमा करू शकत नाही, अंतःकरण जड झालेलं बाप्पा, ते प्रभू प्रत्येक अंतःकरण मोकळं होते बाप्पा येशूच्या नावामध्ये. पिता, पवित्र आत्मा, जे सैतानाची बंधनं आहेत, जे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत बाप्पा, जे बाप्पा लोक बंधनामध्ये आहेत, ती सर्व बंधनं येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे बाप्पा. धन्यवाद बाप्पा. प्रभू, त्यांना तू क्षमा करण्यासाठी सहाय्य कर. पवित्र आत्मा, तू त्यांना क्षमा करण्यासाठी सहाय्य कर. आणि तुझ्या प्रभा परमेश्वरा, तुझ्या आत्म्याचं प्रभू त्यांच्या जीवनामध्ये बाप्पा त्यांना तू आत्म्याचा अनुभव दे बाप्पा. त्यांच्या प्रार्थनेची थांबलेली उत्तर बाप्पा येशूच्या नावामध्ये, त्यांच्या प्रार्थनेचे थांबलेली उत्तर बाप्पा त्यांना भेटू दे बाप्पा. प्रभू, प्रत्येकाला बाप्पा तुझ्या हातात देतो बाप्पा. प्रभू, जे लोक क्षमा करत आहेत बाप्पा, प्रभू त्यांना तू मोकळे करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, प्रत्येकाला सहाय्य कर बाप्पा. धन्यवाद बाप्पा. प्रभू, तुझा आत्मा काम करत आहे, प्रत्येकाच्या जीवनात मनात काम करत आहे बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, तू अनेकांच्या जीवनात आरोग्य मोकळं करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, जे लोक प्रार्थना करत आहे आणि प्रभू त्यांच्या तो प्रार्थनेचं उत्तर बाप्पा या क्षमेद्वारे देणार आहेस म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद बाप्पा. प्रभू, धन्यवाद की बाप्पा तू लोकांना बाप्पा जे पाहत आहेत, जे प्रार्थना करत आहेत, त्यांना तू क्षमा करण्यासाठी कृपा दिलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो बाप्पा. धन्यवाद माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो आहे, आमेन. प्रियानो, जर तुम्ही क्षमा केलेली आहे, तर विश्वास धरा की देवाच्या आत्म्याला तुम्ही मोकळीकता दिलेली आहे आणि त्या सैतानाच्या बंधनाला तुम्ही मोडलेला आहात, त्या सैतानाचा गड तुम्ही मोडलेला आहात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.